हो, तुम्ही तर देवादिदेव आहात. देवादिदेव असताना तुमच्यात ही ताकद आहे ना की तुम्ही एका क्षणार्धामध्ये लक्ष्मणला जागा करू शकता. आता कुणाला कधी मारायचं आणि कुणाला कधी जिवंत ठेवायचं हे ज्याच्या हातात आहे. हे असं लिहिलेलं नसल्यामुळं मला काय करता येत. जसं लिहिलंय ना, जसं सांगितलंय ना, त्याच पद्धतीनं मी वागतोय. त्याच्यात एक तीळ मात्र सुद्धा बदल नाही. अगोदर भागवत बघा किंवा कृष्ण परमात्म्याचा अवतार पहा. कृष्ण परमात्मे जसे वागलेस तसं लिहिलंय. सगळ्या देवाचे अवतार आहेत. अगोदर देवानं लीला केल्यात, नंतर तिचं लिखाण केलं. अभंग असतील, गवळणी असतील, नंतर लिहिल्या. पण प्रभू रामचंद्राचं चरित्र असं आहे, अगोदर लिहिलंय आणि नंतर प्रभूला तसं वागावं लागलंय, जशास तसं. म्हणून तर भारताचे आद्य कवी म्हणजे भारतातील पहिले कवी म्हणून ज्यांना बोलल्या जात ते वाल्मिकी ऋषी आहेत. त्यांनी अगोदर काव्य केलं. रामायण एक काव्य आहे आणि त्या काव्यासारखं जाऊ द्या सोपं सांगलं. जसं आता हे आपण मालिका बघतो, पिक्चर बघतो ना, ते अगोदर लिहितात आणि लिहून पुन्हा तसं नाटक करायला लावतात. तसंच प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. अगोदर काव्य केलं आणि नंतर प्रभू रामचंद्राला जशास तसं वागावं लागलं. भगवान शंकरजी माया सती मैयाला सांगतात, सती अगं त्या वाल्मिकी ऋषींनी तसं लिहिल्यामुळं प्रभूला रडावं लागतंय. वृक्षांना, वेलींना, झाडांना विचारावं लागतंय, माझी सीता कुठे आहे, माझी सीता. सतीच्या मनात संशय आला. सतीनं सांगितलं, असा देव नसतो, असा निर्गुण निराकार ब्रह्मा असतो का? तुम्ही ज्याची पूजा करता, तुम्ही ज्याचं भजन करता, त्याला जर स्वतःच्या पत्नीचं रक्षण करता येत नसेल तर ते जगाचं रक्षण काय करते? सती अगं तेच ब्रह्म आहेत. नाही, मी नाही मानणार. तुला खरं वाटत नसेल तर बघ परीक्षा घेऊन. ते म्हणली ठीक आहे, मी परीक्षा घेण्याकरता जाते. भोलेनाथ एका झाडाखाली बसतायत आणि सती प्रभू रामचंद्राची परीक्षा घेते. सतीनं देहत्याग का केला, भोलेनाथानं सतीचा त्याग का केला याच्याकरता सांगतोय. सती मैयानं प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता त्याच पंचवटीच्या जंगलामध्ये आली, जिथून प्रभू रामचंद्र लखनजी हुडकत होते, सीता कुठे आहे, भाभी कुठे आहे, सीता कुठे आहे, सीता कुठं आहे म्हणून. आणि या सतीला वाटलं दुसरं कुठलं रूप धारण करण्यापेक्षा सीता मैयाचंच रूप धारण करून प्रभूच्या जवळ जावं, लवकर फसतील. म्हणून सती मैयानं सीता मातेचं रूप धारण केलं आणि सीता मातेचं रूप धारण करून प्रभू रामचंद्राच्या समोर आली. तरी प्रभू तिच्याकडं पाहून झाडाकडं पाहत आहेत आणि सीते 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 आवाज देत आहेत. प्रभूच्या पुढं सीता मैया येते, अहो स्वामी मी इथंच आहे ना. आणि काय आवाज देता, सीते सीते सीते, सामान्य माणसासारखं रडता, इथंच आहे ना मी. पुन्हा प्रभूनं ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि दुसऱ्या झाडाकडे गेले. सीते 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 म्हणून आवाज द्यायला लागले. लखनजीच्या कर्णावर बातमी गेली, लखनजीच्या कानावर आवाज गेला आणि लखनजी पळतच आले. पाहिलं तर प्रभू रामचंद्राच्या पाठीमागच जानकी मैया उभा आहे, सीता मैया उभा आहे आणि प्रभू रामचंद्र झाडाकडे बघून सीते 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 आवाज देत आहे. पुन्हा सीता मैया समोर आली, अहो स्वामी मी इथंच आहे ना, पहा ना माझ्याकडं, मी इथंच आहे, पहा ना माझ्याकडं. म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्रानं हात जोडले आणि हात जोडून सती मैयाला म्हणायला लागली, मा तू का आली इथं? म्हणून त्या देवीला एक तुकाई नाव पडलं बघा. काही पुराणात असं वर्णन आहे, जी आपली डोंगर तुकाई ना, तर डोंगर तुकाईचा अवतार म्हणजे सती मातेचाच अवतार आहे. तू का आली इथं? आई तू इथं का आली? आमचे वडील पिताश्री भोलेनाथ कुठं आहेत? कारण दोघांचे आराध्य दैवत होते. प्रभू रामचंद्र भोलेनाथाची पूजा करत होते आराध्य आहेत म्हणून. म्हणून तर सेतू बांधण्याच्या अगोदर त्यांनी एक लिंग स्थापन केलं, भोलेनाथाची शिवपिंड स्थापन केली, पूजा केली भोलेनाथाची, नंतर सेतू बांधायला सुरुवात केली. पण आज ते 4 धामपैकी एक धाम होऊन बसले, ज्याला रामेश्वर धाम असं म्हणतात. ते भोलेनाथाची पिंड आहे पण नाव त्याचं रामेश्वर आहे. कशा करता? तर प्रभू रामचंद्रानं त्याची स्थापना केली होती. ते ज्योतिर्लिंगही आहे आणि धामही. आणि त्या प्रभू रामचंद्राचं भजन करणारे पिताश्री म्हणून प्रभू रामचंद्र सीता मैयाला, सती मैयाला म्हणतात, मा इथं तू का आली? आणि पिताजी कुठे आहेत? मा तू का आली इथं म्हणल्याबरोबर एका क्षणार्धात सतीनं सतीचं रूप धारण केलं, सीता मैयाचं रूप टाकून दिलं
आणि सती मैयाचं रूप धारण केलं आणि प्रभूच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात केला. क्षमा मागितली, प्रभू क्षमा करा, मला चुकले, मी तुमचं परीक्षा घेण्याकरता आले. आणि मग लखनजी म्हणतात, अरे बापरे, आपण तर यांना भाभी म्हणत होतो, या तर जगदंबा निघाल्या, सती मैया आहेत, चुकलंच आपलं, क्षमा असावी. म्हणून क्षमा मागितली सती मैयाला. प्रभू रामचंद्राची स्तुती गायली, दर्शन घेतलं आणि सती तिथून परत निघाले. प्रभू रामचंद्र सुरूच होतं, सीते सीते झाडांना वृक्षांना विचारतात. भगवान शंकर ज्या झाडाखाली बसले होते ना, तिथपर्यंत सती आली आणि आल्याबरोबर भोलेनाथाला म्हणली, भोलेनाथ चला, उशीर व्हायला लागला, चला म्हणलं. चला म्हटल्यावर भोलेनाथ म्हणले, घेतली का परीक्षा? परीक्षा घेतली का म्हटल्याबरोबर भोलेनाथाला खोटं बोलली सती. सती मैया म्हणली, अहो नाथ, कशी परीक्षा घेईल? तुमच्यावर काही माझा विश्वास नाही का? तुम्ही सांगितलंय ना निर्गुण निराकार तत्व ब्रह्मच आहेत राम प्रभू. मी फक्त गेले आणि त्यांचं दर्शन करून वापस आले. तुळशी रामानामध्ये गोड वर्णन केलंय. कुछ न परीक्षा लीन गोसावी, प्रणाम तुम्हारी नायुरा. सती मैया म्हणते, नाही, कुछ न परीक्षा ली न गोसाई, किन्ही प्रणाम तुमरी नाही. अहो मी परीक्षा घेतली नाही, नुसता नमस्कार केला, त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत प्रणिपात घातला आणि मी परत आले. तुमच्यावर काही माझा विश्वास नाही का? भोलेनाथ मनातले मनात हसले आणि भोलेनाथाने मनातून सतीचा त्याग केला. सतीला सांगितलं, सती, एकतर चूक केलीस तू प्रभू रामचंद्राची परीक्षा घेऊन, तर परीक्षा घेण्याकरता दुसरी चूक तुझी मोठी झाली की तू सीता मातेचं रूप धारण केलंस. प्रभू रामचंद्र माझे वडील आहेत आणि सीता जानकी मैया माझी आई आहे. आणि मनातून भोलेनाथांना सांगितलं, एक तर तू खोटं बोललीस, आजपासून सती तुझ्यासोबत संसार होणार नाही. आईचं रूप धारण केलंस ना, तर आज आई म्हणूनच तुला इथून पुढं पूजन करेल. सतीचा अंतःकरणातून त्याग केला. धर्मशास्त्र असं सांगतं बघा की 3 माणसाला कधी माणसानं खोटं बोलू नये. 3 जणाला. 1 नंबर, देवाला संताला कधी खोटं बोलू नये. देवाला आणि संतांना कधी खोटं बोलू नये. देवाला संताला एखादा माणूस खोटं बोलत असेल तर देवाला खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे कळणार आहे. न सांगता तुम्हा कळो येती अंतर, विश्वी विश्वांभर परिहाराचे न लगे. खोटं बोलल्याला देवाला संताला कळणार आहे. आणि भोलेनाथ देवही आहे आणि संतही आहेत, पहिले वारकरी सुद्धा आहेत. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात, रंभादिक नाचती उभ्या जोडून हात, उभ्या जोडून हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पहिले पंढरपूरचे वारकरी आहेत. एका जनार्दनी शिरोमणी महादेव, शिरोमणी आहेत, वैष्णव आहेत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाच, संतही आहेत आणि देवही आहेत. सती तिथे एक खोटं बोलली. 2 नंबर व्यवहार असा सांगतोय का, वैद्य राजाला खोटं बोलायचं नाही. पूर्वीचा शब्द वैद्यराज, आताचा शब्द डॉक्टर. वैद्याला खोटं बोलायचं नाही, डॉक्टरला खोटं बोलायचं नाही. डॉक्टरला खोटं बोलला तर त्यानं दुसरंच इंजेक्शन दिलं तर का मरायचं का? त्याला खोटं बोलायचं नाही. वैद्य राजाला खोटं बोलू नये. आणि 3 नंबर आज्ञा, हे 2 नाही जरी लक्षात राहिले तर 3रं व्यवहारातलं सोप आहे. 3 नंबरचा अगदी गोड्या आहे का, नवऱ्यानं बायकोला आणि बायकोनं नवऱ्याला खोटं बोलायचं नाही. पुन्हा एकदा सांगू का, बायकोनं नवऱ्याला आणि नवऱ्यानं बायकोला खोटं बोलायचं नाही. एखादा नवरा जर बायकोला खोटं बोलू लागला तर ही मनातली मनात म्हणते, तू किती नखऱ्याचा आहेस ते मला. त्याच्यामुळं खोटं बोलायचं नाही. आता ह्या 3 नियमामध्ये भोलेनाथ बसतात.
एक तर देवही आहेत आणि संतही आहेत, म्हणून तिथं खोटं बोलायचं नव्हतं, सती बोलली. 2 नंबर वैद्यराज सुद्धा आहेत. भगवान शंकर हे वैद्यराज आहेत, वैद्यराज म्हणून तो वैद्यनाथ त्यांना म्हणल्या जात. पहिले वैद्यराज आहेत भोलेनाथ. 3 नंबर तिचे मालकही होते आणि तिनं परीक्षा घेतली, ती आईच्या रूपामध्ये परीक्षा घेतली. सती मैयाना अंतकरणातून भोलेनाथानं तिचा त्याग केला. बोलले काहीच नाही, भोलेनाथाचा स्वभाव आहे बघ. बोलले सतीला काहीच नाही, पण सतीचा अंतकरणातून त्याग केला आणि सांगितलं, सती आजपासून तुझ्यासोबत संसार होणार नाही, तू आईचं रूप धारण केलं होतंस, आजपासून तुझं आई म्हणूनच पूजन करेल. म्हणून ज्याही ठिकाणी कैलासावर गेले ना भोलेनाथ आणि सती मैया, सतीजवळ येऊन बसली की भोलेनाथ उठायचे आणि लांब जाऊन बसायचे. भोलेनाथ उठायचे, बाजूला जाऊन बसायचे. आणि त्या दिवशी तेच घडलं. भोलेनाथाला दक्ष प्रजापतीनं हाकलून दिलं. भोलेनाथ समाधी लावून बसले. सती जवळ आली आणि सती विचार करत होती, मालक काय झालं? भोलेनाथानं सांगितलं नाही. काही नाही, भजन करा वाटतं. सतीला कळालं होतं की भोलेनाथानं आपला त्याग केलाय, आपली चूक झाली आहे. त्या चुकीचा पश्चाताप होत होता सतीला वारंवार. जाणवून देत होते भोलेनाथ की सती तू मोठी चूक केली आहेस आणि ती चूक न भरून निघणारी होती. पण सतीला आता पर्याय नव्हता. सती प्रभू रामचंद्राचं भजन करायची, भोलेनाथाची क्षमा याचना करायची. भोलेनाथ मात्र ज्याही ठिकाणी वेळ मिळेल डोळे बंद करायचे आणि प्रभू रामचंद्राचं चिंतन करायचे. दक्ष प्रजापतीच्या यज्ञ मंडपातही भोलेनाथानं स्वागत केलं असतं दक्ष प्रजापतीचं, कारण त्यांच्या मनात काही कोणाविषयी नाहीच, स्वागत केलं असतं. पण थोडाही वेळ मिळाला आणि भोलेनाथ जर एका ठिकाणी बसले तर डोळे बंद करतात आणि श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम
ठिकाणी भोलेनाथ बसायचे, डोळेला बंद करायचे, समाधी लावायचे आणि प्रभू रामचंद्राचं चिंतन करायचे. कधी दक्ष प्रजापती यज्ञ मंडपात आला, भोलेनाथाला कळालंच नाही, नाही तर भोलेनाथानं स्वागत केलं असतं. पण तेवढ्याच संधीचा गैरफायदा घेतला आणि त्या संधीचा फायदा घेऊन दक्ष प्रजापती भोलेनाथाला बोलायला लागला आणि भोलेनाथाला त्यांनी हाकलून दिलं. पण भोलेनाथाला वाटलं सतीला सांगून तरी काय करायचं, सतीला सांगितलं नाही. सती मैयानं पुन्हा भोलेनाथाची तपश्चर्या करायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्राचं भजन भोलेनाथ करतात. अनेक दिवस लोटून गेले. या दक्ष प्रजापतीनं जे केलेलं आव्हान होतं की इथून पुढं यज्ञामध्ये भोलेनाथाला बोलवायचं नाही, त्यांच्या नावानं आविर्भाव ठेवायचं नाही, हा पण पूर्ण करण्याकरता नियम तर घातलाय. मग सुरुवात आपल्यापासूनच करायची. म्हणून या दक्ष प्रजापतीनं दुसरा एक यज्ञ ठेवला आणि मोठा यज्ञ ठेवला. सगळ्या देवता लोकांना आमंत्रण दिलं, पण भोलेनाथाला मात्र आमंत्रण दिलं नाही. सगळे देवता लोक सकाळच्या वेळी दक्ष यज्ञाकडे निघाले. पाठीमागचा मोठा यज्ञ केला होता, आताही मोठा यज्ञाचं आयोजन केलंय. म्हणून इंद्रदेव, चंद्रदेव, अग्निदेव, वरुणदेव आपापल्या परिवारासह ते यज्ञाकडे निघाले. सकाळची वेळ होती. सतीमैया कैलासावर असताना चंद्रदेव दिसले. म्हणे कुठे निघाला? म्हणे तुमच्याच वडिलाच्या घरी यज्ञ, माहिती नाही तुम्हाला? नाही. आता कशाचा यज्ञ ठेवलाय? म्हणजे ते माहिती नाही, पण मोठा यज्ञ समारंभ आहे, सगळी देवदेवता लोकांना आमंत्रण दिले, आम्ही यज्ञाकडेच निघालो. चला तुम्हाला यायचं नाही का? सतीमैयाला वाटलं पाठीमागलच्या यज्ञाला आपण गेलो नव्हतो, आता मालकाकडून आज्ञा घ्यावी ना आपण या यज्ञाला जाऊ. ठीक आहे, चला तुम्ही पुढे, आम्ही आलोच. सतीमैया भोलेनाथाचा वळी येते, नमस्कार करते, भोलेनाथाला विनंती करते, भोलेनाथ माझ्या वडिलाच्या घरी मोठा यज्ञ आहे म्हणे, चला ना आपण जाऊ. भोलेनाथ म्हणतात आमंत्रण आलंय, कुणी दूत पाठवलाय, कुणाला बोलवणं पाठवलंय, निरोप म्हणजे काही नाही आला. भोलेनाथ म्हणतात मग जायचं नाही. सतीमैयानं हट्ट धरला. सतीमैया म्हणली माझ्या वडिलाच्या घरचा यज्ञ आहे. भोलेनाथ म्हणतात वडिलाच्या घरचा जरी यज्ञ असेल तर आमंत्रण नसेल तर जायचं नाही. काही ठिकाणं असे आहेत बघा की आमंत्रण असल्याशिवाय माणसानं जाऊ नये. काही ठिकाणं असे आहेत तिथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही, आणि काही ठिकाणं असे आहेत की आमंत्रण असलं तरी माणसानं जाऊ नये. 3 ठिकाणं लक्षात ठेवा. काही ठिकाणं असे, पहिलं गोष्ट जिथं वैयक्तिक घरगुती कार्य कुणाचं तरी असेल तर तिथं आमंत्रण असल्याशिवाय माणसानं जाऊ नये. किती बी जवळचा पाहुणा जरी असला तर बोलवलं नसेल तर जायचं नाही. पाहुणा सोडा, माहेर जरी असेल तरी न बोलवता जाऊ नये. जर न बोलवता गेले तर फजिती त्याची एक ना एक दिवस होते. न बोलवता आलेली मुलगी घरात जास्त माईला आवडते का भाऊजाईला? आणि एक दिवस आई सुद्धा तिच्या येण्या जाण्याला कंटाळून जाते. लांबचा पाहुणाच गोड वाटतो का जवळचा? वैयक्तिक कार्य असेल तर आमंत्रणाशिवाय जायचं नाही. 2 नंबर ठिकाण असं आहे का तिथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही. जिथं आपलं हित होणार आहे, जिथं आपल्याला पुण्य मिळणार आहे, तिथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही. थोडक्यात जिथं कथा आहे, जिथं कीर्तन आहे, जिथं देवाचा सत्संग प्राप्त होणार आहे, संतांची संगत प्राप्त होणार आहे, तिथं आमंत्रणाची वाट पाहू नका. ठेवलं जरी एकट्यानं असलं तरी आपल्या सगळ्याचा कल्याण आहे. निमित्त मात्र एक जण आहे, नाही बा त्यांनी एकट्याने ठेवलं मग आपण कसं जायचं? नाही, इथं जे माणूस येईल ना त्याच्याच पदरात पुण्य पडणार आहे. त्यांच्या तर आहेच, पण जो कोणी इथं येईल त्याच्या पदरात पुण्य आहे. जो कोणी इथं प्रसाद वाटेल त्याच्या पदरात पुण्य आहे. जो कोणी इथं देवाचं नाव घेईल पुण्य त्यालाच लागणार आहे का त्याचं सगळं घ्यायला लागणार? नाही, त्यांना तर लागणार. यांच्या नावानं तर हे अन्नदान म्हणा, नामचिंतन म्हणा, हा ज्ञान यज्ञ तर सुळे यांना तर पुण्य लागणारच आहे. पण आपण जर आलो ना तर आपल्या सगळ्यालाच पुण्य यांच्या वतीनं आज मिळणार आहे आपल्याला. इथं आमंत्रणाची वाट पाहिजे ना. कथा असेल, कीर्तन असेल, जिथं आपल्याला पुण्य होणार आहे, जिथं आपल्याला हित होणार आहे, आपलं हित होणार आहे, अशा ठिकाणी माणसानं आमंत्रणाची वाट पाहायची नाही. आणि 3 नंबर ठिकाण असं आहे की जिथं आपल्याकडून अहित होणार आहे, जिथं आपल्याकडून पाप करणं पाहायला मिळणार आहे, पाप कर्म, किंवा आपल्याला जिथं गेल्यानंतर पाप लागणार आहे, अशा ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही.
थोडक्यात एखादा माळकरी आहे, महाराज आहे, आणि त्याला जर जागरण गोंधळाचं आमंत्रण दिलं, नाही बाबा चला तुमच्याशिवाय होत नाही, जावं का त्यानं? तिथं भजनी लागते, चला तुम्ही म्हणून जावं का? नाही, कारण तिथं गेल्यावर आपल्या डोक्यावर पाप बसणार आहे. दृष्टीनंही पाप, ऐकायलाही पापच आहे, पाहायलाही पापच आहे. त्या पापाच्या हिशेदारीने तिथं गेल्यावर आपण होतो म्हणून अशा ठिकाणी जायचं नाही. ज्या ठिकाणी आपल्याला पाप लागणार असेल, पाप पाहायला मिळत असेल, त्या ठिकाणी माणसानं जाऊ नये. पण जिथं पुण्य मिळणार असेल, जिथं आपलं हित होणार आहे, तर तिथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही, कणेरवाडीहून यायचं आहे. आमंत्रणाची वाट पाहायची नाही. आमंत्रणाची वाट नाही पाहिली की आपण अवश्य इथं आपलं हित होणार आहे. भोलेनाथ म्हणतात, सती तुला माहिती नाही का, आमंत्रण नसेल तर जायचं नाही. गोड भजन आहे ना, जिस घर पराबर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पराबर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. उस घर पराबर उसे सर पर उतारना ना चाहिए. चाहे बेटा कितना प्यारा हो, उसे सर पर उतारना ना चाहिए. महाराज सांगतात, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. किती श्रीमंताचं घर असो, उसे सर पर बिठाना ना चाहिए. किती पोरग लाडका असलं तरी त्याला डोक्यावर बसवायचं नाही. मायबाप कधी कधी रागावून म्हणतात, तुला डोक्यावर बसविलं म्हणून तू एवढं. चाहे बेटी कितनी प्यारी हो, मुलगी किती बी लाडकी असू दे, वयात आली ना, उसे घर घर घुमाना ना चाहिए. कितीही मुलगी लाडकी असली तरी तिला रोज घेऊन मोठं झाल्यावर फिरू नाही. जिसे घर पर आदर मान नहीं उसे घर पर जाना ना चाहिए. सती मैयाला भोलेनाथ म्हणतात, सती माहिती नाही का तुला, ज्या घरात आपल्याला बोलवलं नसल त्या घरात जायचं नाही. तुझं माहेर जरी असलं तर आपल्याला बोलवलं नाही. सती मैयानं हात जोडले आणि सती मैया म्हणते, अहो माझे वडील खूप मोठ्या व्यापात असतात. आता प्रजापती पद मिळालंय त्यांना आणि आताच पाठीमागं मोठा यज्ञ झाला. कदाचित गडबडीमध्ये मोठं कार्य आहे. जवळचं माणूस कधी कधी गडबडीत विसरून जातं आमंत्रण द्यायचं. तसं झालं असेल काय? पण भोलेनाथ म्हणतात, कसंही होऊ दे,
आमंत्रण दिलं नाही, कारण भोलेनाथाला माहिती होता हा यज्ञ कशा करता. आमंत्रण दिलं नाही सती आपल्याला जायचं नाही, पण सतीनं ऐकली नाही. आता भोलेनाथाची सती ऐकली नसल, ऐकली नाही ती. सतीनं तीन हट्ट माणसाला पुरवावे लागतात. राज हट्ट आहे, बाल हट्ट आहे आणि स्त्री हट्ट आहे. हे पुरावेच लागतात. पाठीमागून ऊन लागत असेल तर जरा पुढं सरका, इकडं जागा आहे भरपूर, इथं काही असं सरका इकडं. इथं भरपूर जागा आहे, कूलर लावलंय पुन्हा तुमच्यासाठीच. तिकडे एक उद्या काहीतरी टाकायला वासवरी पत्रापर्यंत सावली येते तिथे. त्याला पुरावे लागतात. वेदात शास्त्रात सगळीकडे त्याचं वर्णन आहे. बाल हट्ट आहे, राज हट्ट आहे आणि तिसरा स्त्री हट्ट आहे. राजानं मागितलं की ते माणसाला करावंच लागतं, लेकरानं सांगितलं की ते बापाला करावंच लागतं, आणि पत्नीनं सांगितलं की ते मालकाला पुरवावंच लागतं. ती महाराजाची असो, ती राजाची असो, कुणाची असली तरी ते पुरवावंच लागणार. भोलेनाथ सती मैयाला विनंती करून सांगितले की सती, आपल्याला बोलवलं नाही, पण सतीनं सांगितलं पाठीमागलच्या यज्ञाला तुम्ही गेला होतात, मला नेलतं का सोबत? म्हणी नाही. मग आता मी जाणार, तुम्ही इथं बसा, तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका. असंही सतीला वाटलं, मालक तर आपल्या सोबत संसार करत नाही, मालक तर आपल्याला बोलत नाहीत नीट, आईकडे जावं, 4 दिवस राहावं, मन मोकळं होईल आणि पुन्हा परत यावं. भोलेनाथ म्हणले ठीक, तुझी जशी इच्छा. 2 गण बरोबर दिले सती मैयाच्या, आणि सती मैया दक्ष प्रजापतीच्या यज्ञ मंडपाकडे यज्ञाकडे निघाले. इकडे दक्ष प्रजापतीला माहिती होतं शंकरजी माझे लाडकी जावई आहेत, आणि आमंत्रण नसलं तरी सती त्यांना घेऊन येईल, आणि आलं की त्यांचा अपमान करायचा आणि त्यांना पुन्हा या यज्ञ मंडपातून हाकलून द्यायचं, म्हणजे परत कुणाच्या यज्ञाला जाणार नाही. सतीनं सगळ्या मुलीला, दक्ष प्रजापतीनं सगळ्या मुलीला आपल्या सांगून ठेवलं होतं, जर सती आली ना तिला कुणी बोलायचं नाही. प्रसूतीला सांगितलं होतं जर सती आली तर बोलायचं नाही, आणि जर कुणी बोलला तर त्याला आत्मदंडाची शिक्षा दिली जाईल. सती मैया सकाळची वेळ दक्ष यज्ञ मंडपामध्ये येऊन पोहोचले. दक्ष प्रजापती राजगादीवर विराजमान झालेले होते, आणि सती त्या यज्ञ मंडपात आली. सतीच्या बहिणी इकडून तिकडून समोर जात होत्या, पण सतीला कुणी बोलना. सतीला वाटलं काय झालं, उशीर झाला म्हणून काय बोलत नसतील का बहिणी? एकही बहीण बोलना. सती आवाज द्यायला लागली तरी त्या पुढंच जायला लागल्या. समोरून आई आली, प्रसूती मा. आणि आईचं अंतःकरण असं असतं बघा, लेकराला पाहिल्याबरोबर ती सगळं काही दुःख विसरून जाते. सती मैयाला पाहिलं आणि प्रसूती मैया समोर पळत पळत आली, आणि सतीला सांगायला लागली, ए सती, अगं तू इथं कशाला आलीस, जा लवकर परत. सतीला वाटलं आई अशी का म्हणते. सती, इथे यज्ञामध्ये तुला आमंत्रण दिलं नाहीये. सती म्हणली, हो आई, मला माहिती आहे, आम्हाला आमंत्रण नाहीये. का दिलं नाही का आमंत्रण? सतीची आई बोलायला लागली, तुझ्या वडिलाला तुझ्या मालकाचा अपमान करायचा होता, आणि त्याच्याकरता एवढा मोठा यज्ञ ठेवला. सतीला तर आश्चर्य वाटलं. सती मैया म्हणते, आई असं काय झालं की माझ्या मालकाच्या अपमानाकरता एवढा मोठा यज्ञ ठेवला? प्रसूती मैयानं गेल्या यज्ञातला जो प्रसंग झाला होता, सगळेजण उठून उभा टाकले, पण तुझे मालक उभा टाकले नाही, म्हणून दक्ष प्रजापतीला राग आला तुझ्या वडिलाला, आणि त्यांना हाकलून दिलं. सतीला वाटलं माझे मालक नाराज होते, मला वाटलं होतं काहीतरी घडलंय, पण त्यांनी सांगितलं नाही. आई काय करत होते ते? प्रसूती मैया म्हणली, डोळे बंद केलेले होते, डोळे झाकून बसले होते. काय करत होते त्यांना माहिती. सतीला माहिती झालं होतं आपल्या मालकाचा स्वभाव. सतीने सांगितलं, आई डोळे बंद करून ते फक्त प्रभू रामचंद्राचं चिंतन करत आहे.
नाही तर त्यांनी सुद्धा वडिलाचं स्वागत केलं असतं, पण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढा मोठा यज्ञ. आई मी बाबाला समजून सांगते, मी वडिलाला समजून सांगते. सतीला आई म्हणत होती नको जाऊ, रागावले. आम्हाला आत्मदंडाची शिक्षा देतील असं सांगितलंय, तुझ्या सगळ्या बहिणीला सांगितलंय, जर सतीला कोणी बोलला तर आत्मदंडाची शिक्षा दिली. मला सुद्धा ते सांगितलंय, पण सती तुझं हित व्हावं याच्याकरता तुला जर काही वाटत असेल तर तू आली तशी परत जा, थांबू नको इथं. बघा पूर्वीच्या आई लेकीला शिकवत होत्या. पूर्वीच्या एक 25-30 वर्षाखालच्या जर आईचा विचार केला ना, आई असो वडील असो, मुलगी जर भांडणं करून आली तर तिला घरात घेत नव्हत्या, जशाच तशा वापस नेऊन सोडायच्या पूर्वीच्या. काही कारण झालं असेल आहे ना, जशाच तसा बाप असो आई असो. आता नाही, हा प्रेमानं आम्ही तुला न्यायला येऊ, मूळ पाठवल्यावरच यायची. आता जा परत जशी आली तशी, घरात सुद्धा घेत नव्हत्या. आणि आता निस्ती रुसून जरी आली तरी इथंच राह, जायचंच नाही. काय होईल ते बघू. काळ बदललाय का? जाता जाता विषय निघाला म्हणून सांगतो, अधिकार नाही, एक तुमचं लेकरू म्हणून सांगतो. आज जे सध्या चाललंय ना, ही सासा सुनाचं सगळीकडे चाललंय. पूर्वी सासा होत्या आणि पूर्वी सुना होत्याच, पण सध्याच्या काळात एक वेगळं वळण लागलं. या आज 80% हायकोर्टाचा निकाल आहे बघा, आपल्या औरंगाबादचा, संभाजीनगरचा. गेल्या महिन्यातच पेपरला बातमी आली होती. 80% संसार 1-2 वर्ष लग्न झालं की पुन्हा मोडतात, हरकत होती, घटस्फोट होतो त्यांचा, आणि पुन्हा लेकीला सांभाळावं लागतंय, पुन्हा दुसऱ्या लग्नाचा विचार करतात. याला 80% कारणीभूत त्या मुलीची आई, असंच त्या कोर्टात त्या पेपरला आलं होतं. आणि ते तुम्हाला पटल सुद्धा, माझ्यापेक्षा वयानं सगळे मोठे आहेत. 80% का? लग्न झाल्याच्या नंतर त्या आईचं लक्ष तिच्या संसारात कमी असतं आणि पोरीच्या संसारात जास्त असतं. सध्याच्या काळात सकाळी उठली 8 वाजताच लेकीला फोन करते, बाळा काय करायलीस? ती म्हणती झोपली. इकडून आई म्हणती झोप मग, आणखी उठून नको लवकर. पुन्हा 9 वाजता फोन करते लगेच. एक तासाला दिवसात 50 फोन तरी होत असतील बघा सध्याच्या काळात. 50 फोन करण्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण याच्यातला अर्थ सांगायचा आहे मला तुम्हाला. तिच्या संसारात लक्ष कमी, नवरा काय बोलतो, सासू काय करते, सासरा काय करतं, ही इथं बसल्या बसल्या तिला विचारते. आणि ती तिकडून सगळं तिच्या घरातलं सांगते ना, इकडं सांगते. मग सासू काय बोलली तर ही इकडून सांगते, तिला आजपासून भाकर घालायची, ती लगेच तिकडची बाई भाकर बंद करते. आहे का? हात जोडून सांगतो. लग्न व्हायच्या अगोदर मुलीचं घर 100 नाही 1000 वेळा तपासा. ज्या घरात आपल्याला द्यायची ना त्या घरात 1000 वेळा तपासा. 1000 माणसाकून त्यांचं उणं ऋणं काय, कसा स्वभाव आहे, काय आहे, हे सगळं काढा. पण एकदा जर लग्न झालं ना की पुन्हा तिच्या संसारात लोडबोड करू नका. तुम्हाला जेवढं लेकीला देता येईल तेवढं द्या. आपल्या घरी आली आनंदानं तिची दिवाळी करा, आनंदानं कुठलाही सण करा, पण तिच्या संसारात दुःख आहे का सुख आहे विचारायचा सुद्धा अधिकार पुन्हा त्या मायबापाला राहत नाही. हा शास्त्रात असं वर्णन. कारण आपण म्हणतो आजवर होती आमची, झोपल्या का तुम्ही, आणि आता झाली, मग पुन्हा कशाला विचार करत असा. तिच्या दुःखात आवर्जून जा, दुःख आलं तिला सावरा, मदत लागली मदत करा, पण तिच्या संसारातलं इकडं काही आणण्याचा किंवा तिच्या संसारातलं उणं ऋण काढण्याचा अधिकार आपल्याला नाही आपल्याला. रामायणातलं एक उदाहरण सांगतो ऐका. सीतामय्याचं लग्न झालं, सीतामय्याचं जानकी मैयाचं, आणि लग्न झालं एका राजाच्या पोरासोबत. कोणाचं पोरगं होतं? राजाचं पोरगं होतं. राजा दशरथ, राजाचा मुलगा होता प्रभू रामचंद्र, विशेष ब्रह्मांडाचा चालक मालक होता. राजगादी मिळणार होती लग्न झाल्याबरोबर प्रभू रामचंद्राला. लग्न झालं काही दिवसातच त्या जानकीला, त्या सीतामय्याला, राजा जनकानं सीतामय्याला बघून देत असताना राजाचं घर बघितलं होतं. पण काही दिवसात तिला 14 वर्षाच्या वनवासाला जावं लागलं. पण जानकी मैयानं सीतामय्यानं सांगितलं जिथं माझा मालक असेल त्याच ठिकाणी जाईल. राजा दशरथ म्हणत होते तू वनवासाला जाऊ नको, तुझे वडील काय बघतील, काय म्हणतील. तुझ्या वडिलांना तर राजनगरी पाहून दिली आहे, विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा चालक पाहून दिलाय तुला, तुझ्या नशिबात वनवास कसा. तिनं सांगितलं माझं नशीबच असा हे 14 वर्षाचा असेल तर मी जाण्याकरता तयार आहे. ऐका, सुखदुःखाचे भोग हे प्रत्येकाच्या प्रारब्धानं असतात, नशिबानं असतात.
तिच्या जीवनात उद्या काय होणार आहे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही लाख वेळा तिचं घर तपासा पण लग्नाच्या अगोदर, पण तिथून पुढचं मात्र तिच्या मनावर सोडा की त्या सासूच्या मनावर सोडा. संसार त्यांचा आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही. का सासूला राग येतो? आताच्या सुनाचा जे राग येतो ना, काय येतो? काय कारण? पूर्वी काही सुना नव्हत्या का सासू नव्हत्या? पूर्वी होत्या ना, पण आता काय राग येतो? कारण ती सासूचं कमी ऐकते. झोपल्या का तुम्ही? आणि आईचं ऐका. ऐकण्याबद्दल माझं काही दुमत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचं लेकरू म्हणून सांगायला ऐकू द्या. पण ऐकत असताना त्या मुलीनं सुद्धा लक्षात ठेवावं की मी तिच्या घरातलं ऐकावं का माझ्या घरातलं ऐकावं. आजपासून घर तुमचं ते माईचं घर नाही. सोन्याच्या ताटात जरी पोरगी माहेरात जेवत असली तरी लोक तिला नावच ठेवतील. फाटक्या छपरात राहू द्या ती सासरी, लोक तिचा स्वाभिमानच करतील, लोक तिचं नावच घेतील आणि देवाच्या दरबारात सुद्धा तिला न्याय मिळेल. हे संसारातलं सत्य आहे. पण अलीकडच्या काळात ते राहिलं नाही. पूर्वी एखादं लग्न एखाद्या मुलीचं जमलं तर त्या सुना भ्यायच्या. जिचं लग्न आहे ना होणार होतं, ती भ्यायची की मला सासू कशी मिळेल म्हणून विचार करायची, मला समजून घेईल का नाही. कारण पूर्वीच्या सासू चुकली तर सुनाला मारीत बी होत्या, हो ना, भीत होते. सुना भ्यायच्या पूर्वीच्या. लग्न जमल्याबरोबर की मी ज्या घरात जाणार त्या घरातली सासू कशी निघल. आता कोण भीत आहे? वा, भोपल्यात बी तसंच एक. आता कोण भीत आहे? आता सासू भीती, सून भीत नाही. आता हो सासू भीती आहे. येणारी कशी येते की तिनं जर सांभाळलं तर बरं आहे, नाही तर ज्ञान बा तू करा. काळ बदलला. भोलेनाथाची पत्नी सती मैया माहेरला गेली आहे आणि त्या सतीला प्रसूती मैया सांगते, सती आलीस तशी परत जा, कारण तुझं इथं काही नाही. तुझ्या वडिलांना तुला बोलावलं नाही, आलंच तसे परत जा. आणि जर आम्ही बोललेलो तू पाहतील तर तुलाही आत्मदंडाची शिक्षा देतील, आम्हालाही आत्मदंडाची शिक्षा देतील. पण सतीला वाटलं मी आणखी एक चूक केली. पहिल्यांदा प्रभू रामचंद्राची परीक्षा घेऊन चूक केली, माझ्या मालकानं माझा त्याग केला आणि आज परत मी भोलेनाथ जाऊ नको म्हणत होते, तरी मी त्यांचं ऐकलं नाही आणि या दक्ष यज्ञात आले, वडिलाच्या घरी आले. आता कोणत्या तोंडानं परत जाऊ? सतीला वाटलं आपल्या वडिलाला समजून सांगावं, ऐकतील माझं, मी लाडकी आहे त्यांची. म्हणून आईनेही विनंती केली की जाऊ नको सती, ऐकणार नाही तुझे बाबा, कारण त्यांना पद मिळालं होतं आणि पदाच्या परिणामानं मद आला होता. ते ऐकणार नाही, जागा जाऊ नको. पण सतीनं ऐकलं नाही. यज्ञ मंडपात आली. जशी यज्ञ मंडपात आली, राजगादीवर वडिलाला पाहिलं, हात जोडले, वडिला समोर येऊन उभा टाकली आणि उभा टाकून खाली यज्ञ कुंड पाहिले तर फक्त दोनच यज्ञ दिसू लागले. एक होतं ब्रह्मदेवाच्या नावानं, दुसरं होतं भगवान विष्णूच्या नावानं, तिसरा यज्ञ कुंड नव्हता. सतीला राग आला. रागाच्या भरात दक्ष प्रजापतीला वडिलाला म्हणते, पिताश्री अहो असं काय करता? यज्ञाचा नियम माहिती नाही का तुम्हाला? यज्ञ कुंड 3 लागतात. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या नावानं आणि तुम्ही शंकरजीच्या नावानं, माझ्या स्वामीच्या नावानं यज्ञकुंड तयार केला नाही. अहो असा कुठला यज्ञ करता पिताश्री तुम्ही? हे ऐकल्याबरोबर दक्ष प्रजापतीला राग आला. रागाच्या भरात दक्ष प्रजापती म्हणतो हे सती, अगं कुणा बोलवलं तुला इथं? कशा करता आलीस? का आलीस तशी परत? कुणा बोलवलंय तुला? दक्ष प्रजापतीचं बोलणं ऐकलं, सतीच्या मनाला वेदना झाल्या. सती माता म्हणते, पिताश्री अहो तुमची लेक आहे मी, भोलेनाथाची पत्नी आहे सती मी. अगं असतील त्याची पत्नी, आता काय काम तुझं इथं? काय ना, भोलेनाथ तुझा नवरा आहे तर जा त्याच्या घरी, इथं कशाला आली? दक्ष प्रजापती बोलत असताना सती मैया म्हणते, बाबा अहो काय चुकलं असं माझ्या मालकाचं? फक्त तुमचं स्वागत केलं नाही, एवढा मोठा यज्ञ आणि हा यज्ञ पूर्ण तरी कसा होईल? जिथं ब्रह्मा विष्णू महेश यांच्या नावानं आहुत्या द्याव्या लागतात आणि तुम्ही फक्त 2 देवाच्या नावानं आहुत्या देता आणि यज्ञ पूर्ण करण्याकरता निघाला. होणार नाही बाबा यज्ञ पूर्ण. दक्ष प्रजापती म्हणतो, मी यज्ञ पूर्ण करून दाखवेल, माझ्या हातात सत्ता आहे, मी यज्ञ पूर्ण करेल. जा तू. अरे कशाला कौतुक सांगते? आहे तरी काय तुझ्या मालकाजवळ? मशान भूमीमध्ये राहतो आणि त्याचं कौतुक माझ्या पुढे सांगायला लागली का? जा परत. दक्ष प्रजापतीचं बोलणं ऐकलं, सतीला राग आला. रागाच्या भरात सती मैया म्हणते, बाबा हे शरीर तुम्ही दिलंय म्हणून एवढं बोलता ना? ऐका, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भोलेनाथ आणि मी एकच आहे. आत्मा आणि परमात्मा जसा वेगळा होऊ शकत नाही तसा शिव आणि शक्ती कधी वेगळी होऊ शकत नाही. बाबा हे शरीर दिलं, आज हे शरीर तुम्हाला मी समर्पित करून टाकतो. समोर असलेला जो यज्ञकुंड बनवला होता, यज्ञकुंडामध्ये उडी टाकून सती मैया म्हणते, बाबा लक्षात ठेवा, आजपासून सती आणि शंकरजी एकच आहे.
मी तुमचे हे शरीर दिलेलं देह त्याग करून टाकते. यज्ञकुंडामध्ये उडी टाकली. त्रिलोक्यात हाहाकार झाला. दोन सोबत आले होते. पळत पळत भोलेनाथाकडे गेले. भोलेनाथाला म्हणायला लागले, भोलेनाथ सती मैयानं देह त्याग केला, यज्ञामध्ये उडी टाकली आहे, पूर्ण दक्ष यज्ञात हाहाकार मारलाय. भोलेनाथाला राग आला. दक्ष प्रजापतीनं माझ्या पतीला सतीला देह त्याग करायला लावला. याच्याकरता भोलेनाथानं आपली एक जटा काढली. जटेतला केस काढला. सोनेवरती आपटला. त्याच्यातून वीरभद्र नावाचा राक्षस जन्माला आला. त्या वीरभद्राला सांगितलं, जा आणि दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करू. भूत वेताळ पिशाच सगळं सैन्य घेतलं. वीरभद्र दक्ष यज्ञामध्ये आला. विसलचे भृगु ऋषी असतील, देव असतील, दैत्य असतील, ऋषी असतील, विसलच्याला मारायचा, कुणाचा हात मोडायचा, कुणाचा पाय मोडायचे, कुणाचे डोळे काढायचे, कुणाचे केस उठून टाकायचे. केस उठत असताना दक्ष प्रजापतीला कळालं, अरे कोण आहे तो राक्षस, धरा त्याला, मारा त्याला. सगळे सैनिक धावल्याबरोबर वीरभद्राने राजगादीवर उडी टाकली. दक्ष प्रजापती एकमेकांना आवाज करत होता, अरे कोण आहेस तू, आम तुझ्यासोबत दोन हात मुद्दा करतो, तुलाच मारून टाकतो. एका क्षणार्धात त्याने ती तलवार काढली. वीरभद्राने दक्षाचा त्रिलोक्यात हाहाकार मारला. कोण वाचवणार या संकटाला, कोण वाचवणार या संकटाला. वीरभद्रानं दक्षाचा शिरछेद केला. शिर तोडून टाकलं आणि सगळी देवता लोक घाबरले. हे भोलेनाथाचं सैनिक आहे, सतीनं देह त्याग केला म्हणून भोलेनाथ रागावले. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, सगळे देवता लोक कैलासावर गेले आणि कैलासाहून जाऊन भोलेनाथाचं भजन करायला लागले. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. तुमची कृपा झाल्यावर काहीही शक्य आहे. आता दक्ष यज्ञेश ठेवला होता दक्ष प्रजापतीने आणि त्या दक्ष प्रजापतीला वीरभद्रानं मारून टाकलं. तर दक्ष पूर्ण यज्ञ पूर्ण करायचा आहे तर अगोदर यजमान लागेल. दक्ष जिवंत झाल्याशिवाय यज्ञ तर पूर्ण होणार नाही. भोलेनाथ म्हणले, तुमची काय इच्छा म्हणजे तुम्ही अकारण करुणावरणालय आहात, मग दक्ष प्रजापतीला जिवंत करा आणि यज्ञ पूर्ण करा. दक्ष चुकला म्हणून त्याला माफ करा. भोलेनाथ दयाळू आहेत. भोलेनाथानं सांगितलं, ठीक आहे. काही सैनिकांना आज्ञा दिली, सांगितलं, जा जे जीव तुम्हाला खाली दिसल त्याचं शिर तोडा आणि त्याचं शिर तोडून दक्ष प्रजापतीला बसवा आणि यज्ञ पूर्ण करू आपण. सैनिक 4 आले खाली आणि आल्यानंतर पहिला त्यांना जीव दिसला बोकड, बकर, शेळी. तिचं मुंडकं कापलं त्या बकऱ्याचं आणि मुंडकं कापून दक्ष यज्ञ मंडपामध्ये दक्ष जिथं पडला होता ना तिथं घेऊन आले. भोलेनाथ, भगवान विष्णू, ब्रह्मदेव, 33 कोटी देवता लोक यज्ञामध्ये विराजमान झाले आणि भोलेनाथाचं भजन केलं. आणि भोलेनाथाचं भजन केल्याबरोबर भोलेनाथाची स्तुती गायली. ते शिर उठलं आणि दक्ष प्रजापतीच्या धडाला जुटलं. जसं धडाला जुटलं तसं दक्ष प्रजापती जागा झाला की त्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप होत होता. भोलेनाथाला समोर पाहिलं आणि अंतकरणातून भोलेनाथाची क्षमा मागत होता. भोलेनाथ क्षमा करा, भोलेनाथ क्षमा करा बोलत होता, पण बोलण्यासारखा आवाजच येईना, नुसतं म्या 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 करायला. भोलेनाथ हसले. एवढा विरहाचा प्रसंग, पण दक्ष प्रजापतीचं हे बोलणं ऐकलं आणि म्या 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 करायला लागला. ब्रह्मदेव आणि विष्णुदेव हसले. विष्णुदेव मनात म्हणले, आयुष्यभर पद मिळालं तेव्हापासून लई मी 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 म्हणत बसला होता, आता बस म्या 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 बस म्या म्या करत. म्हणून आयुष्यात लई मी मी करायचं नाही बरं. लई मी मी केलं की पुढचा जन्म म्या म्या करत दक्ष प्रजापती बसला. जसा दक्ष प्रजापती म्या म्या करत बसला तसं भोलेनाथ हसायला लागले. भोलेनाथाला हसलेलं या दोन्ही देवांना कधी पाहिलंच नव्हतं. आणि भोलेनाथ हसल्याबरोबर भगवान विष्णू हसायला लागले, ब्रह्मदेव हसायला लागले. भोलेनाथाला आनंद झाला आणि त्या हसण्यामध्ये भोलेनाथानं दक्ष प्रजापतीला वरदानच दिलं. दक्ष प्रजापतीला सांगितलं, आजपासून तुझ्या आवाजात जो कोणी माझं भजन करेल, जो कोणी मला क्षमा मागल, जो कोणी माझी याचना करेल, सगळ्यात जास्त लवकर मी त्याला प्रसन्न होईल.
म्हणून महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर काही माणसं बकऱ्यासारखा आवाज काढायचा प्रयत्न करतात, नाक दाबतात, है ना. तिथं गेल्यावर पहिलं मूळ कारण याला हे आहे की दक्ष प्रजापतीला बकऱ्याचं शेळीचं शिर बसलं आणि दक्ष प्रजापतीनं भोलेनाथाची क्षमा याचना मागितली. भोलेनाथ प्रसन्न झाले. तेव्हापासून भोलेनाथानं वरदानच दिलं की असा आवाज काढला की मी लवकर सगळ्यात प्रसन्न होतो. आनंदानं दक्ष प्रजापतीला जागं केलं. यज्ञ पूर्ण करण्याकरता पुन्हा 3 यज्ञकुंड लावले. सगळे ऋषी मंडळी आलेले होते. त्या ऋषी मंडळीने यज्ञ पूर्ण करण्याकरता सुरुवात केली. यज्ञाचा मंत्र उच्चार करत असताना अगोदर भगवान विष्णू देवाचा मंत्र उच्चारण केला. ब्रह्मदेव असतील, महेश जी असतील, ओम विष्णवे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम शंकराय नमः, ओम विष्णवे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम शंकराय नमः. यज्ञाचा मंत्र उच्चार सुरू झाल्याबरोबर सगळं यज्ञ पवित्र झाला. देवाच्या नावात ताकद अशी आहे बघा, भगवंताच्या नावामध्ये ताकद आहे. कितीही अमंगल ठिकाणी देवाचं नाव घ्या, त्या ठिकाणाला सुद्धा पवित्र करण्याची साधना, पवित्र करण्याची वस्तू म्हणजे देवाचं नाव आहे. कुठल्याही ठिकाणी घ्या, ज्या ठिकाणी घेताल, जो व्यक्ती घेईल त्या ठिकाणचा तो व्यक्ती सुद्धा आणि ते ठिकाण सुद्धा पवित्र होतं. मुंडे पाटील ऐका, तुमचं काहीतरी भाग्य की या घरात काहीतरी पूर्व पुण्याचा परमार्थ कुठंतरी दडलेला असेल, म्हणून या जागेवर कथेचं आयोजन झालं. नाही तर ठरलं होतं कुठं, मंदिरापाशी ठरलं होतं दादा, मंदिरापाशी. मला ठरल्यापासून माहिती ना, ठरलं होतं मंदिरापाशी, पण देवाला जिथं करून घ्यायचं ना, निमित्त तुम्ही आम्ही आहेत, तिथंच देव करतो. जागा बी बघा, ही पवित्रता म्हणजे केलेल्या कर्माची पावती असते बघा. पुण्याईचा साठा ज्या ठिकाणी आपण भगवंताचं चिंतन करताल ती जागा पवित्र होते. इथलं भोजन पवित्र आहे, पवित्र ते अन्न, हरी कीर्तनी भोजन. आणि ज्या ठिकाणी देवाचं भजन होईल, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तिनी माया जाळ तोटतील. किंवा जिथं तिथं जा, आवडीने भावे हरिनाम घेसी, आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किंवा नामाचा प्रगट पसारा, नासाल ते करा जेथे तेथे. ज्या ठिकाणी असाल, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. ठिकाणाची गरज नाही, काळाची गरज नाही का. हरीची या दासा शुभदा ही दिशा. हरीच्या दासा करता, देवाचं नाव घेण्याकरता सगळ्याच दिशा, सगळीच ग्रह, सगळी स्थिती ही अनुकूल असते. देवाच्या नावाकरता अपवित्र वेळच नाही, कारण ज्याचं नावच मंगळ आहे त्याच्यासाठी अपवित्र वेळ कशी असेल बरं. वेळ तर अपवित्र नाही, आणि ठिकाण, ज्या ठिकाणी तुम्ही राहताल त्या ठिकाणी कुठेही देवाचं भजन करा. ते ठिकाण पवित्र करण्याचं साधन देवाच्या नावात आहे. म्हणून दिशा कोणती बी असू द्या, ती बी माझ्या कानावर आलं आहे ना, की या दिशेला नसावं, त्या दिशेला नसावं, इकडं नसावं, तिकडं नसावं. एक वाक्य सांगतो ऐका, सगळी पुराण शोधा, ती माणसाकरता अशुभ दिशा आहेत. या दिशा ज्या आहेत ना, माणसाकरता अशुभ आहेत. पण जो व्यक्ती देवाचं भजन करत असेल तर त्याच्याकरता कोणती दिशा अपशकुनी नाही, कोणती दिशा. जर दिशा अपशकुनी असती तर ब्रह्मदेव म्हणा किंवा आधी सगळी देवता, किंवा सगळ्याला पाठ असलेलं, सगळ्याला माहिती असलेली देवता हनुमंतराय. कितीतरी मंदिर प्रभू रामचंद्राचे म्हणा की हनुमंतरायाचे कुंकड तोंड करू नये. कुठं महाराजाकडे तोंड करून दक्षिणमुखी आहे ना. आणि सगळ्यात जागृत देवस्थान कोणतं सांगितलं जातं? दक्षिणमुखी. जे मारुतीरायाचं मंदिर दक्षिणमुखी असेल तो मारुतीराय जागृत देवस्थान आहे. आपण जर मारुतीरायाचं म्हणा, संताचं म्हणा, देवाचं भजन जर दक्षिण दिशेकडे करून करत असाल तर ती अपशुभ कसं ठरल? हे काहीतरी आपली वेडी कल्पना असते की आपण अपशकुन मानल्या जातो. पण याच्यातला अर्थ इतकाच गोड आहे का, तुम्ही ज्याही ठिकाणी राहता, ज्याही ठिकाणी, ज्याही दिशेला तुम्ही देवाचं भजन करताल त्या सगळ्या दिशा हरीची या दासा शुभ दाही दिशा. यात 4च आपल्याला माहिती आहेत, पण 10ही दिशा त्याच्याकरता पवित्र सांगितल्या जातात. जे हरीचे दास हरीचं भजन करतात, ज्याही ठिकाणी, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे होय हरिकथा. जिथं हरिकथा असते तर मारुतीराय तर प्रत्येक कथेमध्ये येऊन बसतात.
जिथं भोलेनाथाचे चरित्र असेल तिथं सुद्धा हनुमंतराय आहेत. भोलेनाथाचं चरित्र असो, प्रभू रामचंद्राचं कथा विसर्जन होत आहे सुनियो वीर हनुमान. ज्या ज्या ठिकाणी कथा असेल, कीर्तन असेल, त्या ठिकाणी देव येतो. मग ज्या ठिकाणी देव येत असेल ते ठिकाण अशुभ कसं असेल? वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. 3 यज्ञ तयार केले आणि 3ही यज्ञ तयार करून पुन्हा या यज्ञाचा समारंभ करत असताना सगळे ऋषी मंडळी भोलेनाथाच्या नावानं, भगवान विष्णूच्या ब्रह्मदेवाच्या नावानं आहुत्या द्यायला लागली. दक्षला राजगादीवर बसवलं, बकऱ्याचं शिर मुंडकं बसवलेलं आहे आणि दक्ष प्रजापती राजगादीवर बसलेला आहे. जसा राजगादीवर बसला तसा राजगादीवर बसून आनंदानं यज्ञ पूर्ण करतोय. आणि यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर भोलेनाथाने पुन्हा कृपा केली, आशीर्वाद दिला, यज्ञाचं पुण्य त्याच्या पदरात पाडलं आणि भोलेनाथ कैलासाला निघून गेले. भोलेनाथ कैलासाला निघून गेले. जसे कैलासाला निघून गेले तसं भोलेनाथाने पुन्हा डोळे बंद केले आणि प्रभू रामचंद्राचं चिंतन करायला लागले. प्रभू रामचंद्राचं चिंतन करत असताना शौनकादिक ऋषीला सूत मोदय सांगतायत की ऋषीवर्य, भोलेनाथ अगदी कृपाळू आहेत, पण सती मैयाचा त्याग मात्र त्यांना सहन झाला नाही. अंतकरणातून सती मैया आपल्यापासून बाजूला निघून गेली म्हणून भोलेनाथ दुःखी असायचे. आणि भोलेनाथ दुःखी असताना भोलेनाथानं त्याच्यावर एकच पर्याय काढत होता की फक्त प्रभू रामचंद्राचं चिंतन करायचं, प्रभूचं भजन करायचं. आणि प्रभूच्या भजनामध्ये इतके तल्लीन व्हायचे की बस दुसरं काहीही आठवायचं नाही. काल परवा सांगितलं होतं, एकतर भजनाचा नाद माणसाला लवकर लागत नाही आणि लागला तर पुन्हा आयुष्यभर सुटत नाही, मरेपर्यंत. आणि निस्ता नाद नाही तर याच नादानं कल्याण आहे. बाकीच्या नादानं माणसाचं कल्याण होईल का नाही सांगता येत नाही, पण देवाच्या नादानं मात्र कल्याण होतं. इथली आवड असावी माणसाला. छंद नाही नामाचा, छंद नाही नामाचा, देह काही कामाचा. छंद नाही नामाचा, देह काही कामाचा. छंद नाही नामाचा, देह काही कामाचा. देह काही कामाचा, देह काही कामाचा, देह काही कामाचा. छंद नाही नामाचा, देह काही कामाचा. नाही नामाचा, देह काही कामाचा. छंद नाही 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 नामाचा, देह काही कामाचा. छंद नाही नामाचा, देह काही कामाचा. नाही नामाचा, देह काही कामाचा. नाही नामाचा, देह काही कामाचा.
नातू पण तू सांभाळले म्हातारपणी काय केले नातू पण तू सांभाळले हे म्हातारपणी काय केले नातू पण तू सांभाळले म्हातारपणी काय केले नातू पण तू सांभाळले छंद नाही छंद नाही नामाचा देव नाही नामाचा देव नाही नामाचा तूच त्याला विसरला ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला हे ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला नाही नरदेह हात येऊन जर देवाच्या भजनाची आवड विवड नसेल तर हा नरदेह काही उपयोगाचा नाही. पशु काय आणि माणसं काय मग दोन्ही सारखेच आहेत. तुकोबाराय म्हणतात त्याहुनी दगड बरे देवा. देवाचं भजन मी काल परवाही सांगितलंय की देवाचं भजन फक्त माणसाला करता येत, जनावराला करता येत. जनावराला करता येतं का? असं कधी झालंय का आपल्या परळी तालुक्यातले सगळे गाढव एकत्रित झाले आणि त्यांनी भागवत कथा ठेवली, सप्ताह ठेवला? कुण झालंय कधी? झालं नाही, कारण त्यांना कळतच नाही. कोणाला काय कळत नाही? आणि ज्याला कळत नसेल ते तुम्हीच म्हणा, आहे की नाही? सगळं थोडी गुत्त घेतलंय मी. नरदेहात आल्यानंतर जर या भजनाचा आवड नाही लागली, देवाच्या कीर्तनाची म्हणा, देवाच्या दर्शनाची म्हणा आवड जर नाही लागली तर इथं येऊन काही उपयोग नाही. नरदेहाचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. नरदेहाचं सार्थक आहे, याला भजन करावं. ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला. ज्याने तुला जन्म दिला तूच त्याला विसरला. छंद नाही नामाचा, हा देह काही कामाचा. संसार जर बघितला तर पशु पक्षी सगळ्याचा संसार आहे. मग ज्यानं आपल्याला जन्माला घातलाय तो अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक म्हणा की जन्म देते माता पिता म्हणा. आणि सध्या लोक दोघाला बी विसरते, देवाला बी विसरलेत आणि माय बापाला सुद्धा विसरलेत. माय बापाचाही कोणी सांभाळ करीत नाही आणि देवाकडेही कोणी बघत नाही. जोपर्यंत चांगले तोपर्यंत देवाकडे येत. म्हातारपण सुरू झालं की मग नातवाला घ्यायचं. म्हातारपणी काय केले नातू पण तू सांभाळिले. म्हातारपणी सगळ्यात मोठी ड्युटी, सगळ्यात मोठी नोकरी कोणती? नातवाला घ्यायचं आणि मंदिरात जायचं. कथा असली, कीर्तन असलं की पोथी असली तर इकडं असते ना पोथी. रामायणाला येताना घेऊन येत्यात नाती, वळत्यात. वा हुशार आहे तुम्ही. आणि मग काय कळल? मग विचारलं की अगं रामायणात काय झालं? काहीच कळत. कशामुळं? एक तर ती नाद गपची बसत नाही आणि बसलीच गपचीप
तर हात गपचूप बसत नाही. नरदे हात आल्यानंतर परमार्थ करणं याचं आद्य कर्तव्य. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाची करीन चिंतन, तयाची करीन चिंतन. जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. गाईन गुण तयाचे, गाईन गुण तयाचे. जोया भिवरेच्या तिरी, जोया भिवरेच्या तिरी, जोया भिवरेच्या तिरी, जोया भिवरेच्या तिरी. ज्या अखिल कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं आपल्याला देह दिला, देवे दिला देह भजना गोमाटा. देवी दिला देह भजना गुमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना गुमटा. देवी दिला देह भजना गुमटा. देवानं दिलाय भजनासाठी दिलाय, पण माणसं वापरतात भोजनासाठी. भोजन करा, करू नका असं कोण म्हणणार, पण त्याच्यासोबत थोडंफार भजनही करा ना. थोडा तरी वेळ संसारातून ज्ञानोबरायांना सांगितलंय, देवाची द्वारी उभा क्षणभर. 24 तासापैकी एक क्षण जरी देवाला दिला ना तरी सुखे येतो घरा नारायण. एकदा जरी दिवसातून राम म्हणा, कृष्ण म्हणा, शिव म्हणा, विठ्ठल म्हणा, तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडल त्या देवाचं नाव दिवसात एकदा तरी आपल्या मुखाला यावं. एकदा देवाचं नाव जर घेतलं तर दिवस सुखाचा जातो दिवस. आता शाळेत प्रार्थना निघाली बघा, चांगली आहे. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सर आहेत म्हणून आठवलं. रोज जर देवाच्या नावानं सुरुवात झाली, ऐसी सुबह नाई नाई ऐसी शाम, ऐसी सुबह नाई नाई ऐसी शाम, जिस दिन मेरी जुबान पे शिव का नाम न हो. रोज देवाचा दिवस येऊ नये, अशी रात्र येऊ नये की तुझं नाव आमच्या मुखाला येऊ. असं जर झालं ना की देव आपल्यावर कृपा करतो. बघा भोलेनाथ इतके कृपाळू आहेत, देव इतका दयाळू आहे. त्यानं नाव घेतलं की भक्ताचं कल्याणच केलेलं. भोलेनाथ अंतकरणात भोलेनाथ आपल्या आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचं भजन करतात. शौनकादी ऋषीला सूत मोदय सांगतायत, सती मैयानं देहत्याग केला, पण सती मैयानं मरतावेळी शेवटच्या वेळी देहत्याग करता वेळी वडिलालाही सांगितलं होतं, मनातून शिवजीची प्रार्थना केली होती. ही शक्ती आणि शिव हे जन्मोजन्मांपर्यंत एकच आहेत. म्हणून त्याच कृपा आशीर्वादामुळं, त्याच इच्छेमुळं, त्याच वासनेमुळं तिला पुढचा जन्म हिमालय नावाचा पर्वत आहे. त्याची मैना नावाची पत्नी आहे. त्या हिमालय पर्वत आणि मैना नावाच्या पोटी उमा रूपानं जन्म झाला या सती मैयाला. तिला पार्वती हे नाव पडलं, पण उमा हे तिचं नाव ठेवलेलं. उमा नाम उमा अंबिका भवानी. उमा नाव अंबिका, पुढं तिला भवानी म्हटलं, पण जगप्रसिद्ध झालं हिमालय पर्वताची कन्या. लोक म्हणायचे ही पर्वताची कन्या आहे म्हणून तिचं नाव पार्वती. पर्वताची पार्वती, पर्वताची कन्या पार्वती म्हणून असं तिचं नाव पडलं. कारण आपलं धर्मशास्त्र सांगतं, शेवटच्या काळी जी काही वासना शिल्लक राहील माणसाच्या अंतकरणात, त्या अंतवासनेच्या आधारावरतीच माणसाला जन्म मिळतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि तेची झाले अंगे हरिरूप. पार्वती मैयाचा जन्म कसा झाला? हिमालय पर्वतानं किती वर्ष तपश्चर्या केली, आणि ती तपश्चर्या झाल्यानंतर पार्वतीनं हजारो वर्ष तपश्चर्या करून भोलेनाथाला प्रसन्न करून घेतलं. भोलेनाथानं पार्वती मैयासोबत लग्न का केलं?
कोणतं कारण असं घडलं होतं की पार्वती सोबत पुन्हा लग्न केलं भोलेनाथानं, आणि लग्न झाल्यानंतर त्यांना कार्तिकेय नावाचा मुलगा कसा जन्माला आला? तारकासूर नावाचा दैत्य उन्मत्त झालेला होता. त्या तारकासुराचा भोलेनाथानं अनेक वर्ष त्यांच्यासोबत युद्ध केलं पण हरला नाही, आणि कार्तिकी भगवंतानं त्याच्यासोबत युद्ध करून त्यांना मारलं. हे सविस्तर चिंतन आपण उद्याच्या दिवशी पाहू. उद्या मोठ्या थाटामाटात 1 वाजता आपण पार्वती मैया आणि भोलेनाथाचा लग्न सोहळा करूया. आज सती दक्ष प्रजापती यांचा यज्ञकुंड करायचा होता, म्हणजे आपले झाकीवाले प्रवीण महाराज आहे, त्यांच्या मुलाला थोडं छातीत अचानक दुखायला लागलं म्हणून ते रात्रीच लातूरला दवाखान्यात ॲडमिट झाले. त्याच्यामुळं ते येऊ शकले नाही. म्हणले महाराज आजचा दिवस कसा तरी ॲडजस्ट करा. म्हणलं ठीक आहे. मग उद्या आपण भोलेनाथ, माता पार्वती यांचा सगळे गण, नंदी भगवान, सगळे भूत, या सगळ्यांचा आनंदानं विवाह सोहळा उद्या पार्वती मैया आणि शंकरजीचा मोठ्या थाटामाटात अधिक महिन्यातला लग्न सोहळा आहे की नाही. अधिकात तसे लग्न होत, पण आपल्या भोलेनाथाचं लग्न करायचं आहे आणि महादेवाचं लग्न करायचं म्हणून उद्या लग्नाला तयारीनं ते रुकवताचं म्हणत होतं. तुम्हाला काय वाटलं? आहेराचं वाटलं का? घेऊन या फ्रीज, कूलर, काय 2-4 अंगठ्या. त्या महादेवानं नाही घेतलं तर हे घेईल. उद्या अगदी भोलेनाथाचा आवर्जून आपण पार्वती मैयासोबत विवाह सोहळा थाटामाटात करू. रुकवत जेवढा करता येईल छान तेवढा रुकवत करा. आजपासून आपले कॅमेरेवाले बी आलेत, त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. उद्या छान त्यांचा विवाह सोहळा आपण मोठ्या थाटामाटात संपन्न करू. आजची कथा याच ठिकाणी पूर्णविराम. आरतीची यजमान आरतीची तयारी करा. जय जय